हे पाणी वापरल्यानंतर खतं लागणार नाही, असं काही नाही, होऊ शकतं का? लागणार नाही असं म्हणता येणार नाही. हं, ते अतिशयोक्ती होईल. पण तुमची जी खतांचा योग्य वापर होईल. हं, हं. म्हणजे तुम्ही आपण ते एक मराठीमध्ये म्हण आहे ना, की शेळीच्या समोर वाघाचं चित्र ठेवलं आणि तिला सांगितलं, की "तू जेव." तर ती नाही जेवू शकत. कारण तिच्यासमोर वाघाचं चित्र ठेवलेलं आहे. तर त्याच पद्धतीप्रमाणे तुम्ही मुळ्यांच्या भोवती इतकी खतं वगैरे दिलेत, अन्नद्रव्य दिलेत, पण तिला खाण्यासाठी तिच्याकडे ती नाकतोंडच नाही आहेत घेण्यासाठी. तिला पाणीचं तिचं हायड्रेशन होत नाही आहे. मग ती कशी होणार? मग त्यावेळेला हा प्रॉब्लेम येतो, की माझी पांढरी मुळी चालत नाही. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, की जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा जशी मुळी चालते, जशी हिरवळ येते हं, सगळीकडे, हं, तशी हिरवळ नंतर येत नाही. मग त्याचं कारण काय आहे? तर पावसाचं पाणी हे जगातलं सर्वात शुद्ध पाणी आहे हं, शेतीसाठी. मग त्यामध्ये कारण त्याचं कारण असं आहे, त्याचा TDS शून्य असतो, त्याचा हार्डनेस शून्य असतो. ते एकदम पूर्णपणे पाण्याची वाफ असते. हं, एकदम शुद्ध पाणी असतं. त्यामुळे ते पाणी तुम्हाला शेतीला दिल्यानंतर त्याचा प्रचंड चांगला उपयोग होतो आणि म्हणून जो काही शेती कोरडवाहू शेती होते, त्याला 4 पावसाळे जरी चांगले मिळाले, तरी ती शेती पूर्ण होते हं, आणि खताचा योग्य वापर होतो. पण तेच आपलं पाणी हार्ड असेल, तर खताचा तेवढा पूर्ण वापर होत नाही. त्यामुळे खतं लागत नाही असं नाही म्हणणार मी. हं, हं. खतांचा योग्य वापर होण्यासाठी तुम्हाला पांढऱ्या मुळीची गरज आहे आणि पांढरी मुळी वाढवणं हे वॉटर कंडिशनरचं पहिलं काम आहे.